नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा एग्जाम दिला असेल आणि तुम्ही बीएससी नर्सिंग कोर्ससाठी जर समजा महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट किंवा जे काय प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहतील बीएससी नर्सिंगचे, तर याच्यामध्ये 2024 ला ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर तुम्हाला महाराष्ट्र नर्सिंग सीईटीमध्ये मिनिमम कॅटेगरीनुसार किती पर्सेंटाइल हवे आणि तुमचा जर रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तो कंप्लीट होत नसेल तर त्याचं मेन रिझन काय असू शकतं। कारण मला खूप सारे कॉल असे येत होते की सर आमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कंप्लीट होत नाही, आम्ही जे आहे ते एलिजिबल नाही असं दाखवत आहे। तर त्यासाठी सर्वात अगोदर महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला हेच देईल की तुम्ही एक वेळेस हा ब्राउचर जो आहे ना तो पूर्ण रीड करू शकता किंवा मग आमच्या चॅनलची जी प्लेलिस्ट आहे ना महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग 2024, तर ती तुम्ही चेक करा। ते तुम्हाला प्रत्येक रूलवर मी एक अलग अलग व्हिडिओ टाकलेला आहे, ते तुम्ही जर बघून घेतले तर तुमच्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही। आजचा जो आपला महत्त्वाचा टॉपिक आहे की महाराष्ट्र नर्सिंग सीईटीमध्ये तुम्हाला कॅटेगरीनुसार किती पर्सेंटाइल हवे, त्याच्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला पर्सेंटाइल स्कोर क्वालिफायपेक्षा कमी असेल तर तुमच्यापाशी अदर ऑप्शन काय आहे जेणेकरून की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घेता येईल, तर त्याचा पण मी तुम्हाला एक सेकंड ऑप्शन पण नक्की सांगून देईन। त्याचबरोबर जर तुम्ही मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन करताय आणि तुमचा पर्सेंटाइल जर स्कोर कमी आहे, म्हणजे तुम्ही बीएससी नर्सिंगचा एक्झाम जर क्वालिफाय नाही आहे कॅटेगरीनुसार, तर तुम्ही मॅनेजमेंटचं ॲडमिशन करणं योग्य राहील की अयोग्य राहील ही पण माहिती मी तुमच्याबरोबर या छोट्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून महाराष्ट्र स्टेटमध्ये एमबीबीएस पासून बीएससी नर्सिंग पर्यंत ते ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कुठं जरी एमबीबीएस बीडीएसला जरी ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर त्याची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस आम्ही विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर नक्की शेअर करू। तर पहा, सर्वात अगोदर जर आपण विचार केला जे विद्यार्थी की समजा कोणत्या कॅटेगरीमध्ये येत आहे, जसं की तुम्ही जर ओपन कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी मिनिमम 50 पर्सेंटाइल मार्क जे आहेत ते महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2024 मध्ये हवे। जर तुम्हाला 50 पर्सेंटाइलपेक्षा कमी स्कोर असेल ओपन कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस ईबीसी कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्याला, तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल नाही आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट केली जाणार नाही आहे। त्यानंतर त्यांनी मेन्शन केलंय की जे स्टुडंट समजा बिलॉंग करताय कशाला, जे की कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन ईडब्ल्यूएस कॅटेगरी सोडली, ईडब्ल्यूएस कॅटेगरीला जरी ओपन एवढा क्वालिफाय मार्क लागत असला तरी कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो, म्हणजे तुम्हाला जी काय ओपन कॅटेगरीची फीस असते तेवढी द्यायची गरज पडत नाहीये, त्याच्यापेक्षा अर्ध्या फीसमध्ये तुमचं ॲडमिशन होऊन जातं। त्याच्यामुळे यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की जे विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत आहे फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरीला सोडून, तर त्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येतील त्या विद्यार्थ्यांना मिनिमम या ठिकाणी 40 पर्सेंटाइल मार्क जे आहेत ते नर्सिंग सीईटी 2024 मध्ये असायला पाहिजे, तरच तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन दिला जाईल। आता रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये कोणती कोणती कॅटेगरी येते, तर सर्वात अगोदर ओबीसी कॅटेगरी येणार, एसबीसी कॅटेगरी येणार, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी ह्या सर्व कॅटेगरी आहेत। त्या सर्व किंवा एससी एसटी या सर्व कॅटेगरी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे जे विद्यार्थी ओबीसी, फीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एससी एसटी कॅटेगरीमध्ये येत आहेत त्यांना मिनिमम 40 पर्सेंटाइल हवे। जर तुमचे 40 पर्सेंटाइलपेक्षा 39 पर्सेंटाइल जरी असेल तरी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कंटिन्यू केला जाणार नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्याचबरोबर पीसीबी तुमचा ग्रुप जो आहे ना तो पण क्लिअर हवा, तो जरी क्लिअर नसेल तरी तुम्हाला ॲडमिशन दिलं जात नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कंटिन्यू होणार नाहीये। आता सेकंड ऑप्शन तुमच्यापाशी हा बनतो की जर समजा कुणी पीडब्ल्यूडी मध्ये असेल समजा आणि तुम्ही जनरल कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस मधून येताय समजा आणि तुम्ही फिजिकल हँडिकॅप मध्ये येता, तुम्हाला 45 पर्सेंटाइल मार्क असेल तरी तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहे, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। बाकी जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत आहे, पीडब्ल्यूडी मध्ये येत आहे, फिजिकल हँडिकॅप मध्ये, त्यांना पण या ठिकाणी 40 पर्सेंटाइलचा रूल आहे, हे पण तुम्ही लक्षात घेऊ शकता महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा। आणि त्याचबरोबर इंडियन नर्सिंग काउन्सिलिंगचा हा रूल आहे, ह्याच्यामध्ये जर काही बदल झाला तर तुम्हाला महाराष्ट्राच्या ऑफिशियल सीईटीसीएल वेबसाईटमध्ये अपडेट नक्की मिळून जाते। आता बदल काय होऊ शकतो तर पहा, आता आपल्या या ठिकाणी राऊंड 1 कंडक्ट केला जाणार आहे, ठीक आहे। राऊंड 1 नंतर आपला सेकंड राऊंड कंडक्ट होईल आणि सेकंड राऊंडच्या नंतर आपला एक मॉपअप राऊंड राहतो जो की थर्ड राऊंड पण आपण म्हणतो समजा। आणि थर्ड राऊंडमध्ये जर खूप साऱ्या सीट जर सेमी गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजच्या वॅकंट झाल्या तर हा जो 40 पर्सेंटाइल आहे ना रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किंवा ओपन कॅटेगरीसाठी 50 पर्सेंटाइल नर्सिंग सीईटीमध्ये, तर तो काय केला जातो, तो डिक्रीज केला जातो, म्हणजे तो कमी केला जातो। आणि तो कमी केल्याच्या नंतर एक नवीन रजिस्ट्रेशन ओपन होतं, मग नवीन रजिस्ट्रेशन ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही क्वालिफाय मार्क्स जरी कमी असेल तुम्हाला तरी तुम्ही त्या नवीन रूलनुसार तो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता। म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 39 किंवा 30 किंवा 25 पर्सेंटाइल आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी आता वेट करणं आहे की थर्ड राऊंडचा नोटीस कधी येतो। थर्ड राऊंडच्या नोटीसमध्ये जर समजा
इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जे आहे समजा यांनी जर समजा क्वालिफाय मार्क डिक्रीज केले तर देन तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून जे आहे ते काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्टेट कोट्यामधून सीट अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट मिळेल किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा डायरेक्ट स्पॉटमध्ये पण ऍडमिशन करू शकता. क्योंकि बीएससी नर्सिंगचा जो आहे ना तो स्पॉट ऍडमिशन आता सध्या चालू आहे, म्हणजे तो बंद झालेला नाही आहे. तर तुम्ही स्पॉटमध्ये पण ऍडमिशन करू शकता. स्पॉटचा रूल हाच राहतो की तुम्हाला मेरिट बेसिसवर भरलं जातं, पण ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अलॉटमेंट होत नाहीये तेच विद्यार्थी आहेत ते स्पॉट राऊंड साठी एलिजिबल राहत आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पॉट राऊंडची पूर्ण डिटेलमध्ये सविस्तर माहिती शेअर करेन की स्पॉट राऊंडला कसं अप्लाय करायचं, स्पॉट राऊंडसाठी कोण एलिजिबल राहणार आणि स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला मिनिमम फीस किती द्यावी लागते, स्कॉलरशिप मिळते का नाही, त्याच्यावर एक मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करेल. तुम्हाला जर महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा काउन्सिलिंग आमच्या थ्रू करायचा असेल, पेड काउन्सिलिंग जॉईन करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती देऊ. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्याबरोबर कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व्ह करायचा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे किंवा तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल, कॉलेजचा कट ऑफ हवा असेल, कॉलेजची फीस हवी असेल किंवा ऍप्लिकेशन फॉर्म कुठं फिल करायचा, कोणत्या तारखेला तुम्हाला चॉईस फिलिंग करणं पडेल, राऊंड वनचा रिझल्ट कसा येईल, येणारी प्रत्येक पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपवर पर्सनली हवे असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे ज्याचा की 500 रुपये चार्ज तुम्हाला बघायला भेटतो. तुम्हाला जॉईन होणार असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. आम्ही तिथून तुम्हाला आमचा पर्सनल नंबर शेअर करू आणि 24 तास तुमच्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये 100% राहू.